विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत. निष्काम निराळा गोपी लावेला चाळा, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददानं. गवारुन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. शरणागतदीनार्थ परित्राणपरायणे, सर्वशाते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते. अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं, दनुजवनकृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं. सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. महिम्न पारं ते परमविदीशो यद्य सदृशिः, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयिगिरः. अथा वाचः सर्वा स्वमतिपरिणामावधि गृह्णन्, ममापेश स्तोत्रे हरनिरपवादपरीकरः. कथेची सामुग्री दे अवसानावरी, नको जाऊ द्विभंग गात्रे माझी पांडुरंगा. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती. महाद्वारा हरिभेटी. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. देव उदारा सोपान देवा, आद्यत्रय जननी देवाची विश्वाचा जनिता, म्हणे यशोदेशी माता. ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत. प्रस्तुत चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता, चित स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताईंची शक्ती. संत श्रेष्ठ ज्या मुक्तामध्ये मुक्त आहेत आणि श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आहेत. ज्येष्ठ कोणाला म्हणतात व्यवहारामध्ये,
वयाने जे मोठे असतात त्यांना ज्येष्ठ म्हणतात, पण अधिकाराने जे मोठे असतात, महान असतात, त्यांना श्रेष्ठ म्हणतात. मुक्ताबाई कोण आहेत? आईसाहेब श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आणि म्हणून सर्वांमध्ये वरिष्ठ असलेल्या आदिशक्ती मुक्ताईंच्या असीम अपार अपूर्व कृपाक्षेत्राखाली असलेला हा परिसर, त्यामधले विशेष पॅकेजमधून मुक्ताबाईंची कृपा असलेलं गाव हिंगणे गव्हाड. श्री संत सोनाजी महाराज, परमहंस उखरडनाथ महाराज समाधी मंदिर आणि संस्थांच्या वतीनं 100 वर्षाची परंपरा. हे नोहे आजी कालीची, आधी किती शतकाची परंपरा, 4 पिढ्यांचा इतिहास ज्या साधनेला आहे आणि त्यामध्ये सातत्य ठेवीत वैकुंठवासी पुजारी बाबा गिरीबाबांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने ह्या सगळ्या साधनेमध्ये समस्त गावातील मंडळी, या गावाला द्यावे तेवढे धन्यवाद पुढे. आपण फार मोठ्या कष्टाने सहकार्याने या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन आणि सिद्धीस जाईपर्यंत ज्यांचे ज्यांचे प्रयत्न पराकाष्ठा याच्याकरता योगदान आहे, त्या सगळ्या साधकांच्या प्रती कृतज्ञता संवेदना व्यक्त करून त्यांना साष्टांग प्रणिपात करू. एका छोट्याशा गावामध्ये एक भलं मोठं काम, इतिहासामध्ये ज्या गोष्टीची नोंद होत असते, इतिहास ज्याची दखल घेत असतो, एखाद्या मोठ्याने मोठं काम केलं तो त्याच्या जबाबदारीचा भाग होत असतो, छोट्याने छोटं काम केलं तो त्याच्या कौतुकाचा विषय ठरतो, मोठ्याने छोटं काम केलं त्याची निर्भसना ठरते. पण इतिहास ज्याची दखल घेते, छोट्या व्यक्तीने मोठं काम केलं, लहान व्यक्तीने मोठं काम महान काम केलं. मुक्ताबाई वयाने लहान आहेत, पण कर्तृत्वाने महान असल्यामुळं लहानशी मुक्ताबाई जशी सनकाडी केले देशोधडी महान संत, हे कर्तृत्व असल्यामुळं महानता. आणि असं आपल्या गावाच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याकरता समस्त गावकरी परिसरातील, कारण हा एकल्याचा खेळ कधी नसतो, एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला, ज्याला 100 वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे. आदिशक्तीच्या मुक्ताईनगर वारीला जेव्हा महाराज श्री जात होते तेव्हा तो इतिहास घेऊन हे सगळी मार्गक्रमण चाललेलं आहे. त्याला अनुसरण आणि अनुकरण म्हणतात. तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही, येथ वडील जे जे करेती तया नाम धर्म ठेविती, हेर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे सद्गुरू सोनाजी महाराजांच्या पादुकांना, उखरडनाथ महाराज संस्थान, या सगळ्या गोष्टीला इतिहास आणि त्या इतिहासाची खऱ्या अर्थाने त्याच वाटेने आपली ही साधना. तैसा श्रीगुरु प्रसन्न होय, शिष्य कीर्ज्ञानला ते फळे, पण कधी संप्रदाय उपासर्या. आणि त्याच परंपरेचे पाईकत्व स्वीकारून आपल्या गावातील हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही वासुदेव महाराज शास्त्री वसतकार यांच्या मुखातनं 7 दिवसपर्यंत शिवपुराण आपण श्रवण केलं. वेगवेगळ्या महात्म्यांची या ठिकाणी कीर्तनं झाली. काकळा हरिपाठ साधना अन्नदान एका भल्या मोठ्या पर्वकाळावर या भूमीमध्ये घडलं. या भूमीचे कंप, इथले हट्स, इथले मॅग्नेट जे आपल्या साधनेकरता ऊर्जा देणारे ठरतील, अशा प्रकारची साधना गेल्या 7 दिवसापासून आपण इथं केलेली आहे. परिसरातील सगळ्या वारकरी संप्रदाय विचार वसा स्वीकारून वाटचाल करणारी मंडळी, साधक मंडळी, त्यांच्या सहभागातून आज आपण काल्याच्या कीर्तनापर्यंत इथं आहोत. प्राप्त प्रसंगी ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे, कळसाची सेवा आहे, प्रसादाची सेवा आहे, फळाची सेवा आहे आणि समारोपाची सेवा आहे. आणि सेवेकरता जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अभंग घेतलेला आहे. अभंगाचा भाव आहे ऐसा भक्ताचा अंकित. कैसा ते सांगण्याकरता महाराजांनी काही दृष्टांत दिले, उदाहरण दिले. भक्तीचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करण्याकरता महाराजांनी या अभंगाचं चिंतन केलं. आणि अभंगाचा यथावकाश यथामती अर्थ पाहण्याआधी आपल्या ज्यांच्या कृपेने सेवा, दोन्ही बाजूला मृदंगाचार्य आहेत,
त्यांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. पाठीमागं भली मोठी साधक मंडळी आहे, ज्यांच्या गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. साधक जीवन ज्यांचं आहे, साधकांचे मायबाप ज्ञानोबाऱ्यांच्या कुशीमध्ये मातृवत्सल असलेल्या मुक्ताबाईंच्या कृपाक्षेत्राखाली ज्यांचं सर्वस्व आयुष्य चाललेलं आहे, असे आमचे हरिभक्तीपरायण शिवशंकर भाऊ लांडे, महंत नितीनदासजी महाराज, पंकज महाराज, ज्ञानेश्वर महाराज गावंडे आदी करून आमच्यासोबत आले रतिराम महाराज, सगळी साधक मंडळी, सगळ्यांची नावं मला माहिती आहे असं गृहीत धरून, ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली आईसाहेबांच्या सेवेमध्ये जे आहेत, आणि ही सगळी मंडळी चोपदार, बहालदार, विनेकरी, मृदंगाचार्य, संसिष्टीम, त्यांना धन्यवाद आहेत. खूप चांगल्या प्रकारची ऑपरेट करून लोकांपर्यंत आवाज जाईल अशी त्यांची कुशलता. या ठिकाणी असलेले श्रोतृवर्ग, प्रभू तुम्ही महिष्याच्या मूर्ती असलेले श्रोते सज्जन, या कार्यक्रमाकरता ज्यांचं योगदान आहे, प्रत्यक्ष असेल व अप्रत्यक्ष असेल, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि अभंगाच्या पूर्वपीठिकेकडे येतो. विठ्ठल मनुष्य जन्माला आपण आलेले आहोत. हा जन्म वारंवार मिळत नाही, बहुता दिवसा फेरा, आणि आता मिळाला पुन्हा मिळणार नाही अजिबात शाश्वतीने. आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे. आणि म्हणून या जीवनाची सफलता काय आहे सगळ्यांनी समजून घ्या. हे कार्यक्रम, हे वारी, साधना, उपासना कशा करता असते. मिळालेलं जीवन, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला नरदेह प्राप्त झाला आणि मुक्ताईंच्या परिसरामध्ये नाम आसक्तीने, गुण आसक्तीने वा रूप आसक्तीने आईसाहेबांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे. जन्माला आपण आलो, जन्माला आल्यानंतर आपल्याला मरावं लागणार आहे आणि मरेपर्यंत सर्वांना जगावं लागणार. पण आपलं जीवन जे आहे, ज्यांच्याकडे जेवढं आहे, परमात्माची कृपा आहे की आज आपण जिवंत आहोत. हे कृपा आहे देवाची. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश, देवानी काळाने आपल्याला अवकाश दिला. जीवनाचं अंतिम सत्य काय आहे, तर आपलं जीवन निष्फल असलेलं सफल व्हावं, आपलं जीवन निरर्थक असलेलं सार्थकी व्हावं, आणि आपलं जीवन शून्य असलेलं धन्य व्हावं. कशा करता परमात्माने हे सगळं दिलेलं आहे आपल्याला. देवाने दिलं त्याची लांब लचक यादी आहे. देह दिला, इंद्रिय दिली, पाठव्य शक्ती दिली, जीव दिला, ऐका एवढंच नाही, ज्ञान दिलं आणि अधिकार दिला. हे सगळं देवाचं देणं आहे. दिल्यानंतर त्या देण्याच्या माध्यमातून काय करायचं. मनुष्य देहात पशुपेक्षाही हीन जीवन आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनात साध्य काय आहे, मनुष्याच्या जीवनाचा पुरुषार्थ काय आहे, मनुष्याचं जीवन सफल कशाने आहे, मनुष्याच्या जीवनाची धन्यता इति कर्तव्यता आहे.
कशामध्ये आहे? तुकामाने जन्माल्याचे तुकामाने जन्माल्याचे सगळ्यांनी ऐका. आपल्याप्रमाणे पाठ आहे. निरर्थक असलेलं जीवन सार्थकी असावं असं वाटत असेल तर जन्म आल्याचे सार्थ. मनुष्याचं जीवन सफल नसावं, निष्फल नसावं, ते सफल असावं. निरर्थक नसावं, ते सार्थिक असावं. कशाने सार्थक होईल जीवन? जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. जीवन निष्फळ नसावं, सफल असावं. कशाने सफल होईल? नावा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. कोणाचा? त्यांनी बंगले बांधले 2, त्याचा घर बांधले, बांधावं लागते. हां, वाढे संसाराचे थोर दुःख, श्री हाती धरिता देख. वाढे प्रपंचाचे थोर दुःख. पण ग्रह पाहिजे आवश्यक, पाहिजे आवश्यक, पण त्याच्यामध्ये सफलता नाही ना. 4 बंगले तुम्ही बांधले तर कोण्या बंगल्यात तुम्हाला फुकतील? ते कुठं फुकतील? ते जागा ठरलेली आहे. आणि सफलता कशामध्ये आहे? नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, पण कोणाचा हो? घरं बांधले त्याचा नाही, ते बांधावं लागतात. नामदेवानंतर त्यांचा झाला. कोणाचा? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, त्याचा जन्म सफल झाला. मनुष्याचं जीवन सफल असावं, सार्थकी असावं आणि धन्य असावं. ऐका सगळ्यांनी. मनुष्याचं जीवन शून्य नसावं. शून्य जीवन कोणाचं आहे? जे कधी सप्ताहाला देणगी देत नाहीत, पैसा असून परमार्थ करत नाहीत. धनावरचे म्हणजे कुटारावर बसलेलं कुत्रं, ते स्वतःही खात नाही आणि दुसऱ्याला गाईला सुद्धा खाऊ देत नाही. खंती ते न करा. धन असल्यानंतर तुम्ही अशा सत्पात्री प्रसंगाला जर दान देत नसाल तर पुढचा जन्म ठरलेला आहे. खंती ते न करा. होणे गाढव. महाराज म्हणतात कुत्राच, तोही कुटार खाणार नाही, गाईचं खाद्य असलं तिला खाऊ देणार नाही. निदान जोडावया भाग्य घडे घा धनंजया, जोडिले भोगावया विपाय. आणि म्हणून जे जीवनामध्ये कधी त्याचा विनियोग करत नाहीत असे कंजूस, महाराजांच्या भाषेमध्ये मक्खी चूस, त्यांचं जीवन शून्य आहे. काहीच अर्थ नाही त्या जीवनात. कंजूस माणसाचं जीवन शून्य आहे. आळशी माणसाचं जीवन शून्य आहे. ऐदी पळे कुये में व्हाई मुक्काम, जांभूळ लोटे. त्यांचं जीवन काय? एक ग्रस्त जांभळाच्या झाडाखाली झोपले कडू महाराज, आणि नकळत जांभळ पडलं तोंडात. त्याच्या तोंडात नाही पडलं, ते हॉलटर थांबलं. पांत्यस्त रस्त्याने जात होते, त्यांनी पाहिलं अरे झोपलेले आहेत. त्यांनी काही फार तसं जरा जवळून पाहिलं, अरे डोळे उघडे आहेत, पण जांभूळ इथंच आहे. काय भानगड आहे? तो काही भानगडीत पडला नाही, पुढे निघून गेला. त्याचं काम आटपून तो त्याच रस्त्याने 2-4 तासांनी आला. त्याला तसंच दिसलं ते त्र्यंबक महाराज. त्याला वाटलं आहे. मग त्यांनी पाहिलं जांभूळ तसंच आहे का? मग त्याची जरा उत्सुकता वाटली की आपण जाताना जांभूळ दिसत होतं, येताना भानगड काय आहे? त्यांनी विचारलं का? मी रस्त्याने चाललो, या रस्त्याने मी गेलो, माझं काम आटपून आलो, येताना जाताना मी पाहिलं जांभूळ जिथल्या तिथंच आहे. काय कारण काय? भानगड काय? तुम्हाला काहीच नाही. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ढकलण्याचे कष्ट घ्या, मी गिळण्याचे करतो. म्हणजे याला म्हणतात जांभूळ लोटे. म्हणजे एवढे आळसी अशा माणसाचं जीवन काय? शून्य आहे. आता कोणाकोणाचं जीवन शून्य आहे ते सांगून आपल्याकडे टाईम नाही. आपण शून्य जीवनाचे चिंतन केल्यापेक्षा धन्य जीवन कोणाचं आहे त्याचं चिंतन करा. मनुष्याच्या जीवनाची वाटचाल निष्फलतेकडून सफलतेकडे असावी, निरर्थेकडून सार्थकतेकडे असावी आणि शून्यतेकडून धन्यतेकडे असावी. आपलं जीवन धन्य कशाने होते? ऐका. ज्यांना परमात्म्याने इंद्रिय दिली, पाटवे शक्ती दिली,
ज्ञान दिलं त्याचा विनियोग जेणे तू जोडसी नारायण दिले याच्याकरता करतो. देवाने दिलेलं हे सगळं भगवंताच्या प्राप्तीकरता कष्ट करतो. आपल्या जीवनामध्ये भगवंताने जर मुख दिलं असेल तर नामस्मरण करतो, हात दिलं असेल तर टाळी वाजवतो, पाय दिलं असेल तर श्री क्षेत्र मुक्त्यानंद रायसाहेबांची वारी करतो, यात्रा करतो. एवढंच नाही, जेवढे जे इंद्रिय दिले येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, कान भरोणिया ऐकेन तुझी कीर्ती, डोळे भरोणिया पाईन तुझे. तुकोबारा तर पलीकडे बोलतात, तुका म्हणे माझा सखळ देह भाव बस अनेक नको ठावची याचा विनियोग तो भगवत प्राप्ती करता करतो. त्याचं जीवन धन्य आहे. एकनाथ महाराज म्हणतात धन्य जगी तोची एक धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. हे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. शेना महाराजांना विचारा कोणाचं जीवन धन्य आहे. शेना महाराज म्हणतात, संत शेना महाराज सांगतात, शेना म्हणे त्यांचे धन्य झाले जीवे. कोणाचे धन्य झाले? ज्ञानदेव दर्शने धन्य होती, मुक्त होती. कोणाचं जीवन? त्यांचं जीवन धन्य आहे. संत कानोपात्रा सुद्धा असंच म्हणतात. संत कानोपात्रा म्हणतात धन्य कानोपात्रा भाग्याची. भाग्याची. जीवन धन्य झालं कधी? भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून. केवळ ज्ञानोबरायची नाही, भेटी झाली मुक्ताबाईची म्हणून या. भेटी झाली सोपान काकाची म्हणून या. भेटी झाली श्रीमंत निवृत्तीनाथाची म्हणून या. का? कारण हे मुळात धन्य आहेत ना. धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञान देव सोपान सकया. ज्यांच्या दर्शनाने मनुष्याचं जीवन धन्य होते ते किती धन्य आहेत ऐका. धन्य महाराज अलंकापुरवासी, धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा. ते धन्य आहेत. त्यांच्या दर्शनाने जीवन जर धन्य असावं असं वाटत असेल तर यांचं काय करा, दर्शनाला चला. आईसाहेबांच्या यात्रेला चला. यात्रे अलंकापुरा येती, यात्रे मुक्तेनगरा येती. ते आवडती विठ्ठला. पांडुरंग प्रसन्नपणे दिधले देणे, या ज्ञाना या मुक्ताई या निवृत्तीनाथा या सोपान. आणि म्हणून जीवन धन्य असावं.
कोणाचं जीवन धन्य आहे? वारकऱ्यांचं जीवन धन्य आहे. ज्यांना नरदेह मिळाला, वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा, बियाला पुरुषार्थ तो का वाया दौडावा, काया वाचा मने करुणी मुरारी ओळगावा, व्रत एकादशी करुणी परलोक टाकावा. जे जीवनामध्ये गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात, एकादशी व्रत करतात, गाथा ज्ञानेश्वरी भागवत प्रस्थांतर अध्ययन करतात, काकळा हरिपाठ साधना जीवनामध्ये करतात, दर महिन्याची श्री क्षेत्र आईसाहेबांची मुक्तनगरची वारी करतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतात, अशा वारकऱ्याचं जीवन धन्य आहे असं तुकोबाराय म्हणतात. धन्य वारकरी तुका. वारकरी संप्रदाय विचार वथा स्वीकारतात. पंढरीची वारी करावी शुद्ध पक्षामध्ये, वद्य पक्षामध्ये संताची वारी करावी. जी वारी आपल्या वाडवडिलांनी आपल्याला सांगितली एकच होतं सगळी वारी. सोनाजी महाराज, सद्गुरू गोमाजी महाराज, श्री संत गजानन महाराज, सद्गुरू सखाराम महाराज, झेंडूजी महाराज, बेळीगावकर, कुठले वारकरी होते? मंदिरच एकच होतं ना. मंदिर कुठलं होतं? एकच होतं. सगळे वारकरी कुठले? आईसाहेबांचे वारकरी. आणि म्हणून धन्य वारकरी तुका म्हणे. विदर्भामध्ये जेवढं काही वतन आहे आपल्या संस्थानला मिळालेलं हे ते जुनं आहे. गजानन महाराजांच्या, गोमाजी महाराजांच्या आधीचं जवळजवळ 150 ते 200 एकर शेती आहे मुक्ताबाईंची. हे सगळं म्हणजे वारी विदर्भामध्ये, खानदेशामध्ये आणि मध्य प्रदेशामध्ये, मराठवाड्यामध्ये संताची वारी म्हणून सगळी मंडळी आईसाहेबांची वारी करत होती. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण सोनाजी महाराज ज्या मार्गाने गेले ते नेची पंथे चालू जातात. सद्गुरू सखाराम महाराज ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने. आणि अशी वारी करणारे तुकोबार धन्य वारकरी तुका म्हणे. तेथीचे तिथले वारकरी धन्य आहेत. ऐका, मनुष्याचं जीवन शून्य नसावं, धन्य असावं. कधी धन्य जीवन होते? मनुष्याचं जीवन सफल कधी होते? सार्थक कसे होते? काय केलं म्हणजे जीवनाची सफलता आहे? जे भक्ती करतात, साधना करतात, उपासना करतात, त्यांचं जीवन सफल, सार्थक आणि धन्य आहे. जे करत नाहीत, महाराज म्हणतात अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही काय जळो जयाचे जियाले पण शून्य. माझी भक्ती जळो जयाचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. नाथ महाराज भक्ती विना पशु कशासी वाढला सटविने नेला. पुढचं तुम्ही म्हणा. आणि म्हणून सगळ्या संतांच्या प्रमाणांचा परामर्श जर घेतला तर ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती आहे त्यांचं जीवन धन्य आहे, आणि ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती नाही त्यांचं जीवन शून्य आहे. आणि म्हणून हे सांगण्याकरताच ज्या भक्तीमुळं मनुष्याचं जीवन सार्थकी, सफल आणि धन्य होते, ते भक्ती पंथ वाढवण्याकरता, त्या भक्तीचा डांगोरा पिटण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय
आपलं मूळ स्वरूप ब्रह्मस्वरूप असलेले वैकुंठ पिटायला लागले. पिटू भक्तीचा डांगोरा स्वरूप असलेले तुकोबार आहे. भक्तीचा डांगोरा पिटण्याकरता वरून खाली आले आणि भक्ती करा भक्ती करा भक्ती करा असा डांगोरा पिटायला लागले. पिटू भक्तीचा नवे नवे भक्तीच करा. काय म्हणायला लागले? भक्ती करा नाही, भक्तीच करा. आणि जेव्हा भक्तीचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करायला लागले तेव्हा इतर साधनाचा अवलंब करणारे जगद्गुरु तुकोबार तुटून पडले. कारण प्रवाहाच्या विरुद्ध एखादं जर वक्तव्य केलं एक तर ते पटवून द्यावं लागते, नाहीतर मागं घ्यावं लागते. काही दोनपैकी एक तर करावंच लागते. प्रवाहाच्या सोबत चालण्याकरता काहीच लागत नाही. आता पयोष्णीच्या ते सगळा भाग आहे. पुरामध्ये माणूस जर पडला आणि त्याला जर प्रवाहाच्या सोबत जायचं आहे, तो निश्चित तसा पडून जरी राहिला, हात पाय न हलवता खूप लांब निघून जाईल. जाईल की नाही? फक्त तो घाबरला नाही पाहिजे. मरतो का मनुष्य पाण्यामध्ये? फक्त घाबरला की मरतो. घाबरला नाही तो असा पडून जरी राहिला पण प्रवाहाच्या सोबत तो सहज निघून जातो. पण प्रवाहाच्या विरुद्ध जर त्याला यायचं असेल तर त्याला त्याच्या बाहूमध्ये काय लागतं? बल लागते. तुकोबार प्रवाहाच्या विरुद्ध बोलायला लागले. इतर साधनाचा अवलंब करणारे तुकोबार विचारायला लागले, भक्ती श्रेष्ठ का? तुकोबारांनी भक्ती श्रेष्ठ आहे. अहो इतरही साधन आहेत ना, ज्ञान मार्ग सुद्धा श्रेष्ठच आहे. भक्तीने काय होते? भक्तीने पहिले भक्ती मिळते, ज्ञानाने मिळते. भक्तीने मुक्ती मिळते, ज्ञानाने मिळते. भक्तीने परमात्मा प्राप्त होतो, ज्ञानाने प्राप्त होतो. काय विशेष आहे? काय श्रेष्ठ आहे? इतर साधनाने जर होते तर भक्ती काय श्रेष्ठ आहे? इतर साधनाने उलट पक्षी नाही ज्ञानेन सदृश्यम. ज्ञानाशिवाय परमात्मा प्राप्त होत तसे परमात्मा बोलतात. तुम्ही कसं काय वक्तव्य करता? तुकोबारांचा श्रेष्ठ भक्ती आहे असं तुम्ही सांगता. कशी श्रेष्ठ आहे? अहो इतरही साधनाने हे सगळं प्राप्त होते ना, मग भक्ती का श्रेष्ठ आहे? नोकरीच आहे की नाही? कोणाची? तहसीलदाराची नोकरीच आहे आणि शिपायाची नोकरीच आहे. श्रेष्ठ कोणाची नोकरी आहे? कोणाची? शिपायाची नोकरीच आहे आणि तहसीलदाराची नोकरी श्रेष्ठ कोणाची आहे? तहसीलदाराची. घरी आरामात कोण झोपतो? शिपाई की तहसीलदार? फार डोक्याला ताण कोणाची आहे? तहसीलदाराच्या की शिपायाच्या? तरी आपण सांगितलं श्रेष्ठ नोकरी कोणाची आहे? तहसीलदाराची. का सांगितलं? हो हा तर चाब्या दिल्या की घरी घोरतो. याला तर रेतीचा फोन आला की धावतो रात्री. प्रशासन, जनतेचे मूलभूत प्रश्न, पुढारी लोकांचं सगळं सांभाळावं लागतं त्याला. टेन्शन कोणाच्या डोक्याला आहे? तहसीलदाराच्या की शिपायाच्या? तरी आपण सांगितलं की श्रेष्ठ नोकरी तहसीलदाराची आहे. का सांगितलं? तर त्याचं कारण आहे फलप्रद न्याय. कुठल्या न्यायाने? न्यायशास्त्रामध्ये फलप्रद न्याय. त्याला मिळणारा पगार, त्याला मिळणाऱ्या सुखसोयी सवलती, त्याला मिळणाऱ्या सुविधा, त्याचा जर विचार केला तर आपण म्हटलं तहसीलदाराची नोकरी श्रेष्ठ आहे. कुठल्या मार्गाने म्हटलं? कुठल्या माध्यमातनं? फलाच्या माध्यमातून. तसं तुकोबारांचं भक्ती श्रेष्ठ आहे. इतर साधनाने ती मिळते पण भक्ती का श्रेष्ठ आहे? भक्तीचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करताना तुकोबारा सांगतात इतर साधनाने परमात्मा प्राप्त होतो पण इतर साधनाने परमात्मा प्राप्त झालेला आकळत नाही, अंकित होत नाही. तो भक्तीशिवाय अंकित होत नाही. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. आणि म्हणून महाराज म्हणतात भक्तीचे श्रेष्ठत्व आहे. तुकोबार आहे. तुमच्याकडे काही पुरावे आहेत की मनानच काही सांगता? महाराज म्हणतात आहेत ना. अहो तो परमात्मा भक्तीनं कसा आकळतो हे समजून सांगण्याकरता, भक्तीने कसा अंकित होतो हे सांगण्याकरता महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दृष्टांत विश्वाचा जनिता
विश्वाचा अंकित कैसा विश्वाचा जनिता. विश्वाचा जनिता. जनिता म्हणजे जन्म देणारा. प्रसवला विश्व तोची सर्व होय. हे सगळं विश्व तो प्रसवला. कोण म्हणते? महाराज बोलतात. जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्र्या पोलिया जनिता. जयापासून सकळ काही नाही बरं सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा नय अनुबाणा श्रुतीशी जनिता. ज्ञानोबाराला विचारा. ज्ञानोबारा सांगतात या लागी मी पिता मद ब्रह्म हे माता अपत्य पंड सुता जगडंबर. हे सगळं जग त्याचं अपत्य आहे म्हणून तो जनिता आहे. एकनाथ महाराजांना विचारा. हरी करी सृष्टीची रचना. सृष्टीची रचना जग हे वाखावी मदना. दिले करू तयाचे परवा बरवा केशवराज. परवा बरवा करी सृष्टीची रचना नाभी जन्म चतुरानना जगै वाखेला. ते लेकरू तयाचे त्याचं लेकरू आहे म्हणून जनिता. पण कोणाचा? विश्वाचा. विश्व केवळ आहे. विश्व म्हणजे काय? आपण हिंगणे गव्हाळ गावात राहतो. असे कितीतरी गाव एकत्र केलं म्हणजे एक तालुका होतो. असे 10-15 तालुके एकत्र आले जिल्हा होतो. हां असे 20-25-35 जिल्हे एकत्र एक राज्य होते. असे अनेक राज्य एकत्र आले देश होतो. असे अनेक देश एकत्रित येऊन एखादा खंड होतो. असे अनेक खंड एकत्र तेव्हा एक पृथ्वीसारखा ग्रह. आता हे किती आहे? एक ग्रह आहे आणि आकाश गंगेमध्ये ग्रहमालेमध्ये पृथ्वीसारखे असे कितीतरी ग्रह आहेत छोटे मोठे. मग चंद्र आहे आपण चाललो तिकडे. मंगळ आहे जिथं आपण जीवसृष्टी निर्माण करण्याचे प्रयत्न करून राहिलो. सूर्य आहे. कितीतरी लहान मोठे ग्रह आहेत आणि ह्या सगळ्या मिळून जे बनते त्याला पुराणामध्ये ब्रह्मांड म्हणतात. काय म्हणतात? ब्रह्मांड. असं एक ब्रह्मांड नाही अनंत ब्रह्मांडे. आणि उदरी हरी हा बालक. एका रोमावर अनेक ब्रह्मांड धारण करण्याची शक्ती ज्याची आहे त्याला म्हणतात तो जनिता. पण विश्व. आता विश्व किती मोठं आहे आपण डोक्याला ताण देत नाही म्हणून बरं आहे. जरा देऊन पहा विश्व किती आहे. विश्वाची संकल्पना अंतर्बाह्य जग कसं आहे हे आपल्या पलीकडचं आहे. हे आकाश हा समुद्र हे कोणी निर्माण केलं हे किती विस्तीर्ण आहे आणि या सगळ्याला जन्म देणारा किती मोठा असेल असा विश्वाचा जनिता. पण एका उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या गोकुळामध्ये यशोदा बाईला त्या मातेला हा विश्वाचा जनिता काय म्हणतो? आई म्हणतो. कधी म्हणतो? भगवंताचा जेव्हा अवतार झाला आणि मग भगवंत जेव्हा खेळत होते सवंगड्यांसमवेत रांगत असतानाच्या अवस्थेमध्ये तेव्हा खेळण्याकरता 2 गट लागतात. किती लागतात? 2 गट. एक बलराम दादाचा गट होता आणि एक कृष्णाचा होता. खेळण्याकरता जेव्हा खेळत होते तेव्हा भगवंतानी पाहिलं आणि गोपाळांचं लक्ष नाही सवंगड्यांचं त्यांचं लक्ष नाही हे पाहून भगवंताने एक मातीचं ढेकूल उचललं आणि ते आपल्या तोंडामध्ये टाकलं. देवानी माती खाल्ली याची अनेक कारणं आहे पण 11:30 वाजून राहिले. मग माती खाल्ली आणि गोपाळांना पाहिलं. त्यांच्या चाणाक्ष दृष्टीतून ते काही सुटलं नाही आणि गोपाळ धावतच यशोदा मातेकडे गेले. मैया मैया मैया. आज कृष्णाने काय झालं रे? काय केलं त्यांनी? आज म्हणे त्यांनी माती खाल्ली. माती खाल्ली. यशोदा मातेला वाटलं माती खाणं चांगलं नाही. एखादं व्यसन जर पोराला लागलं चुकीचं तर ते लागते तेव्हा काही वाटत नाही. पण पुढे मात्र ते कधीच सुटत नाही. व्यसन लागलं ते असं व्यसन लागलं पाहिजे. काय रे बाबू काय नाव तुझं? भाऊ. हां काय रे म्हणजे तुझ्या मृदंग वाद्याला आमची खऱ्याच साथ आहे.
तो सुंदर वाजवतो, केवळ वाजवत नाही तर ॲक्शन सह वाजवतो. हां, म्हणजे ॲक्शन होईत ॲक्शन. चला, व्यसन एकदा लागलं, लागायचं तर असं लागलं पाहिजे. कीर्तनात जाण्याचं, काय परमार्थ करण्याचं, विद्या शिकण्याचं, अभंग पाठ करण्याचं, नाटाचे अभंग, मदालसा, असं व्यसन लागलं पाहिजे. पण असं जर चुकीचं व्यसन लागलं तर ते कधी सुटत नाही आणि व्यसन हे व्यसन असते. म्हणून यशोदा मातेने घरामधून एक काठी घेतली आणि त्या गोपाळाच्या मागं निघाली. कुठं आहे कृष्णा? आली कृष्णाजवळ. का रे कृष्णा, माती खाल्ली? आई माती खाल्ली? मला माती खाण्याचं काय काम आहे? माती काय खाण्याचा विषय आहे काय? माती खाण्याचा पदार्थ काय? आता बोलण्याकरता बाबा पटायतच. आई मी माती कशाला खाऊ? अगं तुझ्यासारखी मला प्रेमाने भरवणारी आई आहे आणि आपल्याकडे 9 लाख गायी आहेत. 9 लक्ष गायी गडी वाट पाहती यमुना धडी घन निळा हरी तू खायबा साखर लोणी माझ्या बाळा, अशी म्हणणारी, प्रेमानं भरवणारी म्हणणारी आई आहे ना. आणि गायी आहेत, माती खायचं काही काम आहे का? मी माती खाल्ली नाही. गोपाळ म्हणतात माती खाल्ली. आई तुला शहानिशा करायचं असेल तर बलराम दादाला विचार. बलराम दादाला विचारलं, बलराम दादा खोट बोलतो. माती खाल्ली, तोंडाला माती दिसते. बलराम दादा सांगतो, गोपाळ सांगतात हा खोटं बोलतो. पहिले माती खातून खोटं बोलतो म्हणून हे याचं चांगलं नाही. आणि म्हणून यशोदा मातेने हातामध्ये घेतलेली काठी, एका हाताने त्याचा डाव्या हाताने कान धरला आणि एका हाताने काठी उगारली. मारावया तिने उगारली, मारावया तिने उगारली, मारावया तिने उगारली. मुख पसरवली हो, मुख पसरवली, मुख पसरवली हो, मुख पसरवली, मुख पसरवली दावी वाजला, पसरवली दावी वाजला. विश्वव्यापक कमलापते आई ग आई, आई ग आई, आई ग आई, आई खादली खाल्ली नाही. कृष्ण म्हणतो यशोदा मातेने त्याला मारण्याकरता काठी उगारली आणि भगवान म्हणतात आई मज मारू नको ग, आई मला मारू नको. आणि असं म्हणत असताना यशोदा मातेचा आवेश पाहिला आणि मग कृष्ण आणि यशोदा मातेकडे असं पाहिलं, एवढी हळद तुला असं वाटते मी तुझा मुलगा आहो आणि तू माझी कोण आहे? आई आहे. पण मी कोण आहे? मी कोण आहो? देऊला जाण विचार तुको बाराला, मी कोण आहो? मी कोण आहो? विश्वाचा जनिता. पण म्हणे यशोदेशी माता, यशोदेला आई म्हणतो का म्हणतो? त्याची कारण मीमांसा अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतो. ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा
ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. जशी भक्तानी त्याला प्रीत लावली तसा तो होतो. कसा होतो? होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. यशोदा मातेने अनेक जन्मामध्ये भक्ती केली आणि भगवंतानी वात्सल्य भावाने भक्ती केल्यामुळं परमात्मा तसा झाला. वास्तविक पाहता तो विश्वाचा जनिता. पण म्हणे यशोदेशी माता का म्हणतो? लागे तैशी लावी प्रीत. जशी त्याला तुम्ही प्रीत लावाल तसा तो होतो. ऐसा भक्ताचा अंकित. वास्तविक पाहता तो परमात्मा निष्काम आहे, निराळा आहे. पण गोपिकांकरता निष्काम निराळा, गोपी लावेला चाळा. तो परमात्मा त्याचं स्वरूप काय आहे? त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला रंग नाही, रंग नाही, रूप नाही, नाही मरण छाया. निराकार निर्गुण तुही रघुराया. नव्हता काळा गोरा खोजाला, नव्हता काळा गोरा खोजाला स्वरूप पहिला यासी काही नाव रूपासी आधीच ठाव नाही म्हणती. वैकुंठ ते कालच झाले बाई. क्षीरसागरणा कैशी शेषशाही हो. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही. आजी पुरलेव आरतीचे आरथ होते बहुत दिवस हृदय चिंतित. मनावरून इंद्रिया सतत दृष्टीवरी पाऊ गोपीनाथ भो. पण तेची घडोनी आले अनायासे जाता. यशोदे घरावाणाची मिसे आला. खेळत खेळत बाळवेसे कवडी घाली मिठी गदगदा हासे. हो, हे का झालं? हे भक्तीचं वैशिष्ट्य आहे. रूप धरिले सगुण चांगले. थानमान जेथीचे तेथीचे रेखिले. चतुर्भुज शंख चक्राते मिरविले. मुकुटमाळा श्रवणी सुतेज कुंडले. ओ वास्तविक पाहता तो परमात्मा निष्काम आहे, निराळा आहे. ब्रह्मस्वरूप असलेला परमात्मा. त्याला नाव नाही, गाव नाही, त्याचा ठाव नाही, त्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, काहीच नाही. एवढंच नाही, तो परमात्मा अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, झाकलेला आहे. पण महाराज म्हणतात असा असलेला भक्ती केल्यामुळं भक्तानी त्याला नाव नाही पण त्याला नावाला आणलं. तो व्यक्त होत नाही, अव्यक्त आहे पण व्यक्त कसं केलं? आणेला नावा रूपा बळे आणि करोनी खळे हरिदासा. तुकोबा रसतात तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे तुका म्हणे आले.
ऐसा भक्ताचा अंकी तो परमात्मा अव्यक्त असलेला व्यक्त झाला, निराकार असलेला आकाराला आला, निर्गुण असलेला सगुण झाला, आणीला नावा रूपा बळे हे एवढंच नाही, तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले, किंवा आणीला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा, हे वैशिष्ट्यच भक्तीचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, होय भक्ती केला तैसा ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत. ज्या भक्ताने भक्तीच्या सामर्थ्याने त्या परमात्म्याला नावाला आणलं आणि आपल्याला सोपं केलं. नावच नसतं तर कोणाचं भजन केलं असतं, रूपच नसतं कोणाचं दर्शन घेतलं असतं, त्याला गुणच नसते तर काय. मग त्याला गुण आला, रूप आला, नावाला आणल्यामुळं नाम आसक्तीने आणि गुण आसक्तीने त्याची भक्ती केली पाहिजे, रूप आसक्तीने भक्ती केली पाहिजे. नाम आसक्तीने जर त्याची साधना उपासना करायची असेल, जगदुर तुकोबाराय भक्ती करा, भक्ती असं करा असं म्हणतात, भक्ती श्रेष्ठ असं म्हणतात. ते करण्याकरता त्यांनी आपल्याला परमात्म्याला नावाला आणलं आणि नावाला आणल्यामुळं आपल्याला सोपं झालं नाव घेण्याकरता. हात मोकळे करा आणि त्या परमात्म्याची नाम आसक्तीने भक्ती करा. विठोबा तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले, ते परब्रह्म रूपाला आलं. निर्गुण असलेलं गुणाला आलं, त्याचे गुण आहेत. मग आपल्याला गुण आसक्तीने त्याची उपासना करता येते, नामासक्तीने करता येते. त्या परमात्म्याचे गुण, आता त्या परमात्म्याचे अनेक गुण आहेत. तुझी या पार नाही अल्पमती माझी
नारायण आपल्याकडे काय आहे? अशितिगिरी समस्यात. मग त्या परमात्म्याची गुण वर्णन करणं, त्या परमात्म्याच्या लीला वर्णन करणं, त्या परमात्म्याचं चरित्र ऐका, गुण लीला चरित्र पवाडे आणि खोड्या त्याचं वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन करणं. आता त्याचे गुण किती आहेत, त्याच्या खोड्या किती आहेत? अहो त्याच्या खोट्या सांगू किती? महिपत्र सिंधू आटे. आता महिपत्र सिंधू जर आटे तर आपलं तोंड तर कधीच फाटे. त्याला काय एवढं कधी किती वर्णन होईल? 15 मिनिटामध्ये होतील काय? बरं त्याचे पवाडे किती आहेत? ऐसे तुझे पवाडे. हां त्याचं चरित्र अगाध आहे, गुण अनंत आहेत. आणि मग आपल्याला काल्याच्या कीर्तनामध्ये त्या परमात्म्याचं चरित्र, पवाडे, गुण, लीला गाईन ते लीला चरित्र पवाडे. ते लीला चरित्र पवाडे. सहित गाई नाथिले सवंगडे सहित गाई. गाईन ते लीला चरित्र पवाडे. त्या चरित्राचा, पवाड्याचा, लीलेचं काय करायचं? गान करायचं आणि काल्याचा प्रसाद सेवन करायचं. या सगळ्यांचा, खोड्यांचा, लीलांचा, गुणांचा, चरित्रांचा, पवाड्यांचा अनुवाद करायचा. हाची अनुवाद सदा सर्व, हाची अनुवाद सदा सर्व काळ. हाची अनुवाद सदा सर्व काळ. हाची अनुवाद सदा सर्व काळ. करुणी गोपाळ काला सेव. करुणी गोपाळ काला सेव. करुणी गोपाळ काला सेवू. पण हाच अनुवाद करून आपल्याकडे 10 मिनिटांचा अवधी आहे. 12ला आपलं कीर्तन संपलंच पाहिजे. पुढेही बहुत करणे आहे. कार्यक्रम मोठा आहे. काय कार्यक्रमाचं ज्यांचं योगदान असते, त्यांचा सत्कार असते, मनोगत असते, सगळ्यांना हे सांगायचं असते. एकाच वेळी सांगण्याकरता हे कधी वारंवार घडत नसते. आणि 7 दिवस ज्यांचं योगदान असते त्यांचा नामोल्लेख झाला पाहिजे. समाजामध्ये ज्यांनी हे उभं केलं त्यांच्या तज्ञता व्यक्त झाली पाहिजे. आणि हा सगळा विचार करून आपण थोडक्यामध्ये भगवंताचं चरित्र, काल्याचा प्रसंग पाहू. आपली गीत डाव्या गुडघ्याने तळवे तळ हात नाही आनंदाशी जोडा. पुन्हा असा कार्यक्रम आपल्या वाटेल तरी आमचं कधी नव्हतं असं आहे ते. असं त्याच्यामुळे एवढे चांगले टाळकरी, एवढे मृदंगाचार्य सुंदर, असे श्रोते, ऐसे श्रोते सज्जन दावा कुठे. 2 तास झाले तरी त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याच प्रकारचा अवसान नाही. आणि म्हणून मला असं वाटते खूप कीर्तन करावं, पण फक्त असं वाटते, पण करणं अशक्य असल्यामुळं भगवंताच्या लीला सुंदर लीला आहेत. भगवान परमात्मा सवंगंड्या सववेत गडी सोबत घेतले आणि परमात्माने रांग तरंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी.
बांधिती चरणी देती गारहाणी यशोदे साजणी. यशोदा मातेकडे गारहाणी घेऊन यायच्या आणि म्हणायचे, लाडका हा कानाबाई तुझा तुला गोड वाटे यशोदे कृष्णाला सांगावे. गोकुळी राहावे की जावे मिळून अवघ्या गवळणी येती नंदाच्या अंगणी. जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन. तेव्हा यशोदा मातेनी कृष्णाकडे पाहायचं आणि गोकुळामध्ये ज्या गवळणी तक्रारी घेऊन आल्या त्यांच्या सगळ्या तक्रारी ऐकून घ्यायच्या आणि त्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर हा परमात्मा कृष्ण खोडकर आहे आणि म्हणून यांना घरी ठेवायचं नाही, मग यांना रानामध्ये गाई चारण्याकरता पाठवायचं. नंदबाबांचा विचार घेऊन त्यांच्या सल्ल्याने गोपाळांसमवेत छोटे छोटे वासरं गोपाळांना घेऊन गायीच्या मागे श्रीकृष्ण पावले. ग्वाई गोपाळ सवंगडे वना घेऊनिया जाय. गोधने चारावया जातो शारंग पाणी. परमात्मा गाई घेऊन रानामध्ये जायचे आणि गाई सोडून द्यायच्या. गाई चरण्याकरता खूप मोठं क्षेत्रफळ होतं. 84 कोस म्हणजे 3 किलोमीटरचा 1 कोस. 84 गुणेला किती तेवढे किलोमीटर गाई चरण्याकरता रान होतं. खूप लांब गाई जायच्या. तोपर्यंत या मंडळींनी खेळ खेळायचे. खेळाचं वर्णन आलं. विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी खेळ मांडियेला यमुनेच्या. नानापरीचे खेळ आणि खेळ खेळत असताना गाई लांब निघून जायच्या. गोपाळांना वेळ व्हायची. गोपाळ झालेली वेळ आणि गोपाळ घड्याळाकडे पाहायचे, देवाच्या तोंडाकडे पाहायचे. देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख काय करायचं चला वळू. झाली वनवन पाय पिटी झाला शीन झाली आता वेळ. म्हणती आना शिदोऱ्या झाली आता वेळ. म्हणती आना शिदोऱ्या झाली आता वेळ. म्हणती आना शिदोऱ्या झाली आता वेळ. म्हणती आना शिदोऱ्या. राम सारोनी सगळाले अवाघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. राम सारोनी सगळाले अवाघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती आना झाली आता वेळ म्हणती आना. आना म्हणण्याचं काम आधीच आणलेलं आहे. त्याच्यामुळं दिगंबरला माहीत आहे की वेळ जरा 12 वाजून राहिले. आना शिदोऱ्या आणून ठेवलेल्या आहेत. भगवंतानी सगळ्या गोपाळांना आवाहन केलं. सोड गाठोड्या शिदोरीच्या. सोड गाठोड्या शिदोरीच्या. सोड गाठोड्या शिदोरीच्या. हरी हा करतो गोपाल तालाची बैसरी यमुनेच्या. हरी तो गोपाल तालाची बैसरी यमुनेच्या. करतो गोपाल कालाची वैगोली यमुनेच्या. हरी हा करतो गोपाल कालाची वैगोली यमुनेच्या. खडकी सोडियेल्या मोठा. अरे गड्या वैजा वाकड्या पेंद्या बोबड्या सुदामा मधुमंगल बिल्वमंगल तनसुका मनसुका सगळ्या गोपाळांना सांगितलं. आपल्या घरून आणलेल्या सगळ्यांच्या शिदोऱ्या त्या एकत्रित केल्या. खडकी सोडियेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. परमात्म्याने सगळ्या गोपाळांना गोलाकार बसवलं. गाई कदंब वृक्षाच्या खाली गोळा केल्या आणि भगवंतानी त्या सगळ्यांच्या शिदोऱ्यांचा एकत्रित काला केला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. तो काला भगवंताने हातामध्ये घेतला आणि घेतल्यानंतर अनेक प्रकारचे लोणचे. आता कोणचे लोणचे होते नामदासांच्या भाषेमध्ये अनेक प्रकारचे लोणचे. त्याचा काला त्याचा प्रसाद हातामध्ये घेतला आणि परमात्म्याचं त्या स्वरूपाचं दर्शन
शुकाचार्याने केलं. बिभ्रत वेणुं जडरपडयो शृंगवेत्रेश्च कक्षे वामेन पाणुं असृन् कवलं तत्फलान्यङ्गिरीषु त्रिष्टन्मध्ये स्वपरिसृहृदो हासन्नर्वस्वे स्वर्गे लोके मिशति बुभुज यज्ञ बुग्बालकेली गोपाल. भगवंताने आपल्या हातामध्ये काला घेतला, पण तो काला कोणाला दिला हो? वाटी आपल्या निज असते, पण भाग्याचा तो पावे येथे. एके ठाई काला, पण कोणाला? तुका म्हणे भावी काला. ऐका, देवानी काला हातामध्ये घेतला, पण सख्या पोटच्या पोराला दिला. कोणाला दिला? भाविकाला दिला, भक्ताला दिला, भाग्यवंताला दिला, पोराला दिला नाही. बरं, मोठे मोठे होते इंद्रादिक ब्रह्मादिक, त्यांना दिला. तो तिथं नाहीच ना. लाजे त्यासी वाटा वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही. म्हणजे वैकुंठात काला नाही, इंद्रलोकामध्ये नाही, ब्रह्मलोकामध्ये नाही, स्वर्गलोकामध्ये आहे. कुठं? विशेष हा लाभ संत मुक्ताबाईंच्या संगतीमध्ये लाभ आहे. तुका म्हणे काला सगळीकडे दुर्लभ. वैकुंठी म्हणजे वैकुंठात सगळंच आहे, फक्त काला नाही. कवळ वैकुंठी तो ऐसे, वैकुंठात नसलेला काला, देव दुर्लभ असलेला काला तुमच्या आपल्यापर्यंत हिंगणे गवाळपर्यंत सुलभ करून पोहोचवला. हे कोणाची किमय आहे? हे कोणाचे उपकार आहेत? ऐका सगळ्यांनी. देवाने एका अवतारामध्ये एकदा काला केला. अवतार खूप आहेत, अवताराच्या राशी आहेत, पण काला नाही. एकाच अवतारामध्ये काला आहे, पण तो काला काही विशिष्ट लोकांना दिला. भाग्याचा तो पावे येथे, पण ते भाग्य तो काला देणारा जो परमात्मा आहे त्याला याला काला द्यायला पाहिजे. हे सांगणारे संत आहेत ना. तुम्ही अच्युता ते निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, त्याच्या हातावर काला हेवी हेवी हातीनं धरी आना ते. असा काला लोकाभिमुख करण्याचं काम कोणी केलं? एकची टाळी झाली. चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. सोपान म्हणे आम्ही वाळवंटी केला काला, जाऊ पंढरीला. ऐका, देवाने एकदाच काला केला. आपण दर आठवड्याला काला करतो, एका दिवशी 2-2 काले करतो. कोणाची कृपा आहे? मुक्ताबाईंची कृपा आहे. आईसाहेबांच्या कृपेने तो काला शेवटच्या व्यक्तीपर्यंत, तळागळातील लोकांपर्यंत श्रियो वैश्य स्तता स्तुद्रास्ते पियांती परामगती सकळासी येते आहे अधिकार. अनाधिकाराला हा सुद्धा, कारण संत हे पहिले अधिकार संपन्न बनवतात, नंतर देतात. काल्या खाण्याकरता जो अधिकार लागतो तो अधिकार संतांनी आपल्याला दिला. पहिले अधिकार संपन्न बनवलं आणि मग काला वाटण्याचा, काला करण्याचा आणि काला खाण्याचा पद्धतीस अधिकार ज्या संतांनी दिला त्या संतांचे खूप उपकार आपल्यावर आहेत. ते संत कोण आहेत? तर ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. त्या संतांचं चिंतन करा. निवृत्ती ज्ञान